नवरा धावत धावत हॉटेलच्या मॅनेजरकडे जातो आणि मॅनेजरला म्हणतो, धावा धावा, माझी बायको हॉटेलच्या खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न करते. मॅनेजर म्हणतात, आम्ही काय करू, तुम्हीच अडवा ना तिला. त्यावर नवरा म्हणतो, मगापासून खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत्या पण उघडत नाही, चला चला लवकर. बॉयफ्रेंड, जानू, उद्या तुझा बर्थडे आहे ना, तुला काय गिफ्ट देऊ. गर्लफ्रेंड, काय नको, एक रिंग दे फक्त, तेवढीच आपल्या प्रेमाची आठवण. बॉयफ्रेंड, बरं ठीक आहे, मग मोबाईलवर रिंग देऊ की तुझ्या घरच्या लँडलाईनवर रिंग देऊ. गर्लफ्रेंडने डोक्याला हातच लावला. श्रीमंत माणसांची आपसात गप्पा चाललेल्या असतात. त्यातील एक श्रीमंत माणूस म्हणतो, माझ्या बाथरूमची किंमत 10 लाख रुपये आहे. दुसरा श्रीमंत माणूस म्हणतो, माझ्या बाथरूमची किंमत 20 लाख रुपये आहे. आणि तिसरा श्रीमंत माणूस म्हणतो की माझ्या बाथरूमची किंमत 50 लाख रुपये आहे. त्यावर एक खेड्यातला श्रीमंत माणूस बोलतो, मी रोज एक डबडं घेऊन शेतात जातो, त्याची किंमत 7 कोट आहे आणि असलं डबडं रोज मी बदलतो. मी कॉलेजमध्ये असताना एका मुलीला प्रपोज केलं होतं. त्यावेळी ती बोलली, मला करिअर करायचे आहे, माझे खूप काही स्वप्न आहेत. पण तिला आज मी बघितलं तर ती म्हशीचं शान काढत होती. राव, काय करिअर आहे, काय स्वप्न बघितलं होतं. 14 वर्ष शिक्षा भोगून नवरा घरी थकून भागून आला. तेवढ्यात बायको म्हणाली, कुठे एवढा वेळ फिरत होता, 3 तास झाले तुम्हाला जेलमध्ये सुटून, कुठे फिरत होता. तेवढ्यात तो नवरा वैतागला आणि परत तुरुंगात गेला. हिच्यापेक्षा तुरुंगच बरं. टीचर, एवढ्या दिवस कुठे होतास, शाळेला का आला नाहीस. गण्या, टीचर, मला बर्ड फ्लू झाला होता, त्यामुळे मी शाळेला नाही आलो. टीचर, बर्ड फ्लू तर पक्ष्यांना होतास, तू थोडीच पक्षी आहेस, तुला व्हायला. गण्या, तुम्ही तो थोडीच मला माणूस समजला, रोज कोंबडा बनवता तर मी पक्षीच झालो ना. नवरा रोज तिच्या रुसलेल्या बायकोला सासरी फोन लावतो. सासूबाई, किती वेळा सांगितलं तुम्हाला, आता काय ती तुमच्याकडे परत येणार नाही, कशाला लावता सारखा सारखा फोन. जावई, हे ऐकून जरा बरं वाटतं. नवरा बायको जेवत असतात. नवरा म्हणतो, चपाती आणि वाढ. बायको, चपाती संपल्या. नवरा, अशा कशा संपल्या. बायको, काल कसे मला साडी घेताना तुमचे पैसे संपले